नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. माझं सकाळची सर्व नित्य सेवा वगैरे झालेली आहे आणि आज आहे गुरुवार. तर गुरुवारच्या सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. तर आता सकाळचं माझं रुटीन मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत. आणि माझं मी स्वतःला गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि माझी कामं सुरू झालेली आहेत आता. आरवला खायचं आहे. आज पाहिजे टिफिनला लंचसाठी उकडलेल्या बटाट्याची भाजी हवी आहे, म्हणून मी इकडं बटाटे उकडण्यासाठी कढईमध्ये ठेवून दिलेले आहेत आणि त्याची तयारी करते. बाजूला पीठ पण मळून घेतलेलं आहे मी, म्हणजे पोळ्यांसाठी पीठ मळून घेतलेलं आहे. दूध गरम करून घेतलं आणि नंतर बटाट्याच्या भाजीसाठी मी इथं कोथिंबीर, हिरवी मिरची, कांदा वगैरे चिरून घेते आहे. म्हणजे बटाट्याची भाजी त्याला तशीच आवडते आरवला. आणि त्याच्यानंतर मग दूध वगैरे गरम करून आरवला नाहून मी दिलेलं आहे. आणि ब्रेकफास्टसाठी पण मी साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला आहे. त्याच्यामुळं ब्रेकफास्ट आज साबुदाण्याची उसळ आहे, जी की आरवला खूप आवडते. म्हणजे उपवास नसतो आमच्यात गुरुवारी कोणाचा, पण आठवड्यातून एकदा मी त्याला ब्रेकफास्टसाठी देत असते. साबुदाण्याची खिचडी त्याला आवडते. तर नंतर इथं मी बटाट्याची भाजी करून घेते. म्हणजे लवकरच आवरलं आहे माझं आज. म्हणजे तसं तर रोजच आवरत असतं, कारण आरवला लवकर जावं लागतं आणि आहुंना पण जायचं आहे. तर मी इथं कांदा भाजून त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, जिरं, मोहरी असा तडका दिलेला आहे बघा छानपैकी, आणि हळद घालून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी उकडलेले बटाटे असे त्याची साल काढून कट करून घेतलेले आहेत बघा. असे छोटे छोटे कट करून घेतलेत आणि आपली अशी फोडणी छान अशी बसली. कांदा जास्त भाजायचा नाही, असा थोडा मिडियमच भाजायचा आहे, मग छान टेस्ट येते त्याला. आणि नंतर बघा मी असे उकडलेले बटाटे आहेत ते त्याच्यामध्ये फोडणीमध्ये घालून घेते. सगळे अशाच पद्धतीने करतात शक्यतो भाजी, पण आता हे मी डेली रुटीनमध्ये माझं दाखवते मी आरोच्या टिफिनचं वगैरे तुम्हाला. त्याच्यामुळं मग मी दाखवते साईड बाय साईड डेली रुटीनमध्येच ह्याचे. मग ही बटाट्याची भाजी आरवसाठी आहे. आहोंसाठी वेगळं बनवावं लागतं. म्हणजे कसं, आरवची चॉईस वेगळी आहे. आरवला वेगळं खायला आवडतं, आहोंना वेगळं आवडतं आणि माझं असं काही नाही, मी दोघांच्यातलं पण खात असते. मग आहोंना शेवग्याची शेंग खायची होती आणि आरवला बटाट्याची भाजी खायची होती. मग आरवची बटाट्याची भाजी तर तयार झालेली आहे. आणि मी काय करत असते, बटाट्याची भाजी झाली ना तर एक चिमूटभर थोडी साखर टाकत असते त्याच्यात. तुम्ही एकदा टाकून बघा, खूप सुंदर अशी टेस्ट येते बटाट्याच्या भाजीला. आणि असं बटाट्याची भाजी तयार झाली आहे बघा. आणि नंतर मी असं साबुदाणा करायला घेतलेला आहे. तूप गरम करून कढईमध्ये हिरवी मिरचीला फोडणी घातलेला आहे तुपामध्ये. आणि डायरेक्ट आपण भिजवलेला, म्हणजे मी रात्रीच भिजवला होता, कारण मग सकाळी लवकर ब्रेकफास्टसाठी द्यावा लागतो आरवला, त्याच्यामुळं चांगला भिजतो रात्रभर. आणि बघा असा हिरव्या मिरचीमध्ये आपल्याला चांगला तो परतून घ्यायचा आहे आणि 5 मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला. मग छान असं वाफवली जातो तो साबुदाणा. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, चांगला परतून घेऊन त्याच्यात अशा जाडसर शेंगदाण्यांचा कूट घालून घ्यायचा आहे बघा. आणि हिरव्या मिरचीमध्येच मी मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळं मीठ नंतर मी वरून घालत नाही. आणि अशी छानशी आपली साबुदाण्याची बघा साबुदाणा तयार झालेला आहे. आणि ब्रेकफास्टसाठी आरवला आवडतो, म्हणजे टिफिनला पण ब्रेकफास्टसाठी नेत होतो. आणि साबुदाणा असेल तर तो 2 वेळा ब्रेकफास्ट करतो, म्हणजे घरी पण खाऊन जातो आणि त्याला आवडतो म्हणून मग मी आठवड्यातून 1 दिवस देत असते. आणि आहोंना पण ब्रेकफास्टसाठी आज साबुदाणाच दिला मी. मग असं लिंबू वगैरे टाकून नंतर मी आरवच्याच टिफिनसाठी पोळ्या करून घेतल्या. म्हणजे गडबडच असते गुरुवारी, सदा लवकरच आवरून गडबड असते. मग आरवचं म्हणजे अजून त्या दोघांचं उठायचं चालू होतं, तोपर्यंत माझं म्हणजे नित्यसेवा करून आवरून झालं होतं, बाहेरचं सडा रांगोळी ते. आणि नंतर पोळ्या करून घेतल्या बघा मी. म्हणजे आरवसाठीच पोळ्या करायच्या होत्या. आहोंना शेवग्याची शेंग आणि भाकरी खायची होती. म्हणजे त्या दोघांचं चॉईस खाणंपिणं सगळं वेगळं आहे, दोघांसाठी वेगवेगळं बनवावं लागतं. आरवला जे आवडतं ते आहोंना आवडत नाही, आहोंना जे आवडतं ते आरवला. म्हणजे दोघंच आहेत पण दोघांचं वेगवेगळं करावं लागतं. त्याच्यानंतर मग मी आरवच्या टिफिनसाठी अशा पोळ्या बनवून घेतल्या. म्हणजे पोळ्या बनवून झाल्यानंतर आहोंनी मला सांगितलं की भाकरी पण बनव म्हणून, कारण आहोंना थोडंसं आज 9:30-10ला जाणार होते ते, थोडं लेट जाणार होते ते. त्याच्यामुळं मग काळ्या मसाल्यातली शेवग्याची शेंग मला बनवायची होती. तर मी इथं शेवग्याच्या शेंगा कट करून पाण्यात भिजत ठेवलेत. आणि इथं बघा खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीरीची पेस्ट करून घेतली. आणि कांदा आणि टोमॅटो असा तेलामध्ये फ्राय करून त्याची पण पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. आणि म्हणजे मी आता पूर्ण रेसिपी दाखवत नाही काळा मसाल्यात, मी अशीच बनवते नेहमी शेवग्याची शेंग आणि लोखंडी कढईत बनवते बघा.
तर मग हे बघा असं चांगलं त्याचं ड्राय होईपर्यंत म्हणजे मॉइश्चर टोमॅटोचं आणि कांद्याचं दोन्हीचा पण ओलावा जाईपर्यंत आपल्याला चांगले तळून घ्यायचेत. आणि त्याची पण अशी पेस्ट बनवून आपण जे फोडणीसाठी बनवलं होतं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबिरीची पेस्ट, त्याच्यामध्ये आपल्याला ती टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट पण टाकून घ्यायची तेल सुटेपर्यंत. आणि साठवणीचं काळं तिखट आणि धन पावडर मी इथं टाकलेली आहे बघा. आणि असं चांगलं याला पण तेल सुटू द्यायचं. आणि चांगलं तेल सुटलं की नंतर म्हणजे आहोंची फेवरेट आहे शेवग्याची शेंग आणि त्यांना काळ्या मसाल्यातली खूप आवडते, तर बनवत असते मी. इकडं बघा भाजीसाठी गरम करायला पाणी ठेवलेलं आहे. मी नेहमीच सांगते की गरम पाणीच मी भाजीसाठी वापरते, त्याच्यामुळं चांगलं टेस्ट येते, म्हणजे त्या भाजीची टेस्ट जात नाही. नंतर आपण पाण्यात भिजत म्हणजे मी कट करून पाण्यात भिजवून ठेवल्या होत्या त्या शेंगा, त्याच्या फोडणीत टाकून घेतल्या त्या मसाल्यामध्ये. नंतर दाण्यांचा कूट वरून टाकून घेतला बघा ह्याच्यात असा छानपैकी बारीक टाकायचा एकदम, म्हणजे चांगली अशी आपली कन्सिस्टन्सी चांगली येते आपल्या शेवग्याच्या शेंगेला. आणि नंतर आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते टाकून घ्यायचं ह्या भाजीमध्ये. तर अशी भाजी आपण शेवग्याची शेंग केली ना, नंतर चवीनुसार तुम्हाला जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं ते परतून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला असं मी गरम पाणी टाकून घेतलं आहे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं. आणि अगदी छान लोखंडी कढईमध्ये काळ्या मसाल्याची भाजी एवढी छान होती ना. आणि तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही पाणी घेऊ शकता म्हणजे. आणि शेवग्याची शेंग बघा अशी आपली झालेली बघा, म्हणजे आता पाणी टाकलं आहे मी आणि तुम्हाला दाखवते मी नंतर पण. हे बघा आता गरम पाणी टाकल्यामुळं डायरेक्ट उकळी आलेली आहे त्याला आणि छान अशी तरी यायला सुरुवात झालेली आहे. आणि आहोंची फेवरेट आहे शेवग्याची शेंग, त्यामुळं आज थोडं उशिरा जायचं तर म्हणले शेवग्याची शेंग बनव. आणि मग रस्सा भाजी बनवली तर आहोंना भाकरी आवडती खायला, म्हणून मग त्यांनी नंतर सांगितलं मला भाकरी बनव म्हणून. आरवसाठी तर पोळ्या मी बनवल्या होत्या म्हणजे सर्वांसाठीच, पण नंतर त्यांच्यासाठी 2 भाकरी पण बनवून घेतल्या. आणि म्हणजे चालूच राहते, म्हणजे दोघांसाठी पण वेगवेगळं बनवावं लागतं, त्यामुळे सकाळी थोडीशी अशी गडबडच होत असते माझी. पण चालूच कामं तर चालूच राहतात. मग आहोंसाठी भाकरी बनवून झाल्या. अशी आपली बघा शेवग्याच्या शेंगाला पण अशी तरी यायला लागली, पण अशी लोखंडी कढई पण आहे आणि धन पावडर वगैरे मी वापरलेलं आहे आणि थोडं वाटण जास्त घातलेलं आहे, तर मग असं काळपट कलर येतो त्याला, चांगली काळ्या मसाल्यातली होती. आणि रस्सा भाजीबरोबर भाकरीच खायला छान वाटते, त्याच्यामुळं आहोंसाठी भाकरी बनवल्या. आणि म्हणजे सकाळची गडबड चालू असते. आरव पण त्याचा आवरतो आहे, आता त्याला पण जायचं आहे. आहोंना आरवला मी ब्रेकफास्ट दिला आहे तसा साबुदाणा. आणि बघा छान अशी भाकरी पण फुगलेली. सकाळी इतकी गडबड असते आणि दोघांसाठी वेगवेगळं बनवावं लागतं. आणि बनवलं आपण त्यांच्या डिमांडनुसार बनवलं तर ते पण पोटभर खाऊन जातात. आणि मला त्याच्यातच छान वाटतं की त्यांनी खाल्लं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा असते, की जास्त काही नसतं, पण त्यांनी घरातून जाताना दोघांनी पण पोटभर खाऊन जावं एवढीच माझी अपेक्षा असते. तर होती माझी थोडी दगदग सकाळी. आणि दोघांची चॉईस वेगळी आहे, दोघांना पण म्हणजे जेवणात वेगवेगळं आवडतं असतं, म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी त्यांचं दोघांचं तसं आहे, त्यानुसार मी बनवत असते. आणि तसं गुरुवारी सेवा पण असते, त्याच्यामुळं मग चालूच राहतं. मग आता आरवचं पण आता 8 वाजत आलेले, तर आरवची पण गाडी येईल आता, मग त्याला पाठवून द्यायचं. आणि मी भाकरी अशा तव्यावर अशाच भाजत असते, डायरेक्ट गॅसवर भाजत नाही. नंतर आरवची व्हॅन आलेली पुढच्या स्टॉपवर थांबलेली आहे, तर आरवला बसवून दिलं मी, म्हणजे येऊ लागली त्याची पण गाडी. तर त्याचं आवरायचं म्हणजे कसं असतं, त्याच्या आवडीने दिलं ना तर तो टिफिन पूर्ण फिनिश करून येतो ना, त्याच्या आवडीचं नाही दिलं ना तो टिफिन खात नाही. आणि आवडीचं जरी दिलं तर तो मुलांना पण शेअर करतो, म्हणजे मला असं बऱ्याचदा जाणवतं की त्याला नाही आवडीचं दिलं आणि तो फिनिश करून आला तर तो शेअर करून आलेला असतो, तो स्वतः खात नाही. म्हणून माझा प्रयत्न असतो की त्याच्या आवडीचंच बनवून द्यावं, म्हणजे तो मुलांसोबत टिफिन संपवून येतो. त्याच्यानंतर आहोंना जेवायला दिलं आणि नंतर मी सगळी भांडी वगैरे घासून घेतली आणि ओटा आवरून घेतला. तर म्हणजे सगळं आवरून झालं माझं आता. आणि त्याच्यानंतर आहेत आता बरीच कामं. आणि आहो पण आता गेले जेवण वगैरे करून, त्याच्यानंतर मी सगळी कामं आवरली. आणि असं असतं माझं मॉर्निंगची धावपळ असते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.